नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर मित्रांनो, या 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 1, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे हे विचारण्यात आलेले आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, आपण पर्याय बघू। पर्याय 1, 2 व्यंजनांचे एकत्रीकरण। पर्याय 2, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण। पर्याय 3, 2 स्वरांचे एकत्रीकरण। पर्याय 4, व्यंजनामधून स्वर काढून टाकणे। तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण। व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे। प्रश्न क्रमांक 2, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत हे विचारण्यात आले आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4। तर मराठी वर्णमालेत 4 अर्धस्वर आहेत। तर ते 4 अर्धस्वर कोणते ते आपण बघू। य, र, ल, व। तर हे 4 अर्धस्वर हे मराठी वर्णमालेत आहेत। प्रश्न क्रमांक 3, कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला कवी अधिक ईश्वर हा शब्द दिलेला आहे आणि तो कोणत्या संधीचे उदाहरण आहे ते विचारण्यात आले आहे। खाली पर्याय दिले आहे, आपण पर्याय बघू। पर्याय 1, स्वर संधी। पर्याय 2, व्यंजन संधी। पर्याय 3, विसर्ग संधी। पर्याय 4, यापैकी नाही। तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वर संधी। तर कवी अधिक ईश्वर हे स्वर संधीचे उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 4, विसर्ग संधीची उदाहरणे कोणती? तर मित्रांनो, खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायामध्ये विसर्ग संधीची उदाहरण कोणती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। आपण पर्याय बघू। पर्याय अ, सदानंद, सज्जन। पर्याय ब, सूर्यास्त, विद्यामृत। पर्याय क, निराधार, मनोबल। पर्याय ड, निराधार, सज्जन। तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, ब, ड चूक आणि क बरोबर। तर मित्रांनो, याविषयी आपण बघू थोडक्यात। तर सदानंद आणि सज्जन ही व्यंजन संधी आहे। सूर्यास्त आणि विद्यामृत हे स्वर संधीचे उदाहरण आहे। निराधार आणि मनोबल हे विसर्ग संधीचे उदाहरण आहेत। प्रश्न क्रमांक 5, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो नामाचा प्रकार सांगा। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला नामाचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सामान्य नाम। तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो हा सामान्य नामाचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 6, पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप सांगायचे आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पागोटे। तर पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप आहे पागोटे। प्रश्न क्रमांक 7, षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहे? आपल्याला या प्रश्नामध्ये षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आहेत ते ओळखायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, आपण पर्याय बघू। पर्याय 1, ने एशी। पर्याय 2, ऊन हून। पर्याय 3, त इ आ। पर्याय 4, चा ची चे। तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चा ची चे हे षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 8, मोगलाई, नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या उपप्रकारातील आहे? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला मोगलाई आणि नवलाई हे शब्द शब्दसिद्धीच्या खालील उपप्रकारातील कोणते आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रत्यय घटित। प्रश्न क्रमांक 9, पुढील शब्दाचा अर्थ पर्यायी उत्तरातून शोधा। तर मित्रांनो, आपल्याला खाली शब्द दिलेला आहे, आपण शब्द बघू। उपडी। तर उपडी या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, आपण पर्याय बघू।
पर्याय 1 जमिनीतून पाझरून निघणारा झरा, पर्याय 2 डोंगरातून कोसळणारा धबधबा, पर्याय 3 डोंगरातून उगम पावणारी नदी, पर्याय 4 नदीत जेतवर समुद्राच्या भरतीचे पाणी येते तेथवर नदीचा भाग. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जमिनीतून पाझरून निघणारा झरा. प्रश्न क्रमांक 10 समानार्थी म्हण ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला खाली एक म्हण दिलेली आहे. त्या म्हणीच्या आपल्याला समानार्थी म्हण ही पर्यायामधून शोधायची आहे. आपण म्हण बघू. जगात बुवा अन मनात कावा. तर ही म्हण दिलेली आहे. या म्हणीची समानार्थी म्हण ही आपल्याला पर्यायातून शोधायची. खाली पर्याय दिलेले आहेत. आपण पर्याय बघू. पर्याय 1 तोंड चोपडानी मनी वाकडा, पर्याय 2 तन खाई धन, पर्याय 3 ढोंग धतुरा हाती कटोरा, पर्याय 4 नाव देवाचे नि गाव पुजाऱ्याचे. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तोंड चोपडानी मनी वाकडा. प्रश्न क्रमांक 11 टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता. तर मित्रांनो, आपल्याला टवटवीत हा शब्द दिलेला आहे. या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे. तुम्ही पर्याय वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलूल. टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द हा मलूल आहे. प्रश्न क्रमांक 12 व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या प्लेटो यांनी त्यांच्या कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. तर मित्रांनो, व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही अशी व्याख्या प्लेटो यांनी त्यांच्या कोणत्या ग्रंथात मांडली आहे हे आपल्याला विचारलेले. तर खाली पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिपब्लिक. प्रश्न क्रमांक 13 अनिरीक्षण म्हणजे काय. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये अनिरीक्षण म्हणजे काय हे विचारण्यात आले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय आपण बघू. पर्याय 1 चुकीचे निरीक्षण होणे, पर्याय 2 निरीक्षणात एखादा घटक राहणे, पर्याय 3 अनावश्यक निरीक्षण होणे, पर्याय 4 आवश्यक निरीक्षण होणे. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निरीक्षणात एखादा घटक राहणे. अनिरीक्षण म्हणजेच निरीक्षणात एखादा घटक राहणे. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी प्रायोगिक पद्धतीचा दोष कोणता. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये प्रायोगिक पद्धतीचा दोष कोणता आहे ते विचारण्यात आले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्व समस्यांसाठी उपयोगी नाही. तर प्रायोगिक पद्धती ही सर्व समस्यांसाठी उपयोगी नाही. मित्रांनो, आपण मानसशास्त्राच्या पद्धतींचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्या व्हिडिओमध्ये आपण प्रायोगिक पद्धत, सर्वेक्षण पद्धत, निरीक्षण पद्धत या पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 शून्य प्रगतीचा काळ म्हणजे काय. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला शून्य प्रगतीचा काळ म्हणजे काय हे विचारण्यात आले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय आपण बघू. पर्याय 1 मंद प्रगतीचा काळ, पर्याय 2 शारीरिक परिसीमा, पर्याय 3 पठारावस्था, पर्याय 4 ऊर्जिता अवस्था. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पठारावस्था. तर शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच पठारावस्था होय. प्रश्न क्रमांक 16 नेहमी डाव्या हातात घड्याळ बांधण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीने एखाद्या वेळी उजव्या हातात घड्याळ बांधले असल्यास वेळ पाहत असताना चटकन डावा हात समोर घेतला जातो व नंतर उजव्या हाताकडे लक्ष जाते. या उदाहरणात कोणते संक्रमण आढळते. तर मित्रांनो, खाली पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऋण संक्रमण. प्रश्न क्रमांक 17 सातवीत अवघड वाटणारी गणिते 10वीमध्ये सोडवले असता ती अतिशय सोपे वाटतात. यामागे अध्ययनाचे कोणते नियामक कारणीभूत आहे. तर खाली पर्याय दिलेले आहेत. मित्रांनो, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परिपक्वता. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाची बुद्धिमापनाची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, खाली पर्याय दिलेले आहेत आपल्याला. ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर भाटिया। तर डॉक्टर भाटिया यांची बुद्धिमापनाची कृतीयुक्त कसोटी ही प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 19 सर्वेक्षण पद्धतीचा सर्वप्रथम वापर कोणी केला? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये सर्वेक्षण पद्धतीचा सर्वप्रथम वापर कोणी केलेला आहे ते विचारण्यात आले आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिरोडोटस। तर सर्वेक्षण पद्धतीचा सर्वप्रथम वापर हा हिरोडोटस यांनी केलेला आहे। प्रश्न क्रमांक 20 अध्यापनाविषयी जी प्रतिमाने विकसित केली आहेत त्यातील रिकामी जागा हे आसुबेल यांच्या अर्थपूर्ण अध्ययनावर आधारित आहे। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला प्रतिमानाविषयी विचारण्यात आले आहे की अध्यापनाविषयीची जी प्रतिमाने विकसित केली आहेत त्यातील रिकामी जागा हे आसुबेल यांच्या अर्थपूर्ण अध्ययनावर आधारित आहे। तर खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अग्रज संघटक प्रतिमान। तर अग्रज संघटक प्रतिमान हे आसुबेल यांचे आहे। तर अशा प्रकारे आज मित्रांनो आपण 20 प्रश्नांचा सराव केला आहे। या 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।